आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. या दोन्ही टीम आपला एक एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्यापर्यंत ठेवतात. एक्स्ट्रा प्लेयर येणं बंधनकारक राहील, कारण थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडूची नावं ही आमच्यापर्यंत पोहोचायला हवीत. दोनों टीम अपना एक एक एक्स्ट्रा प्लेयर, दोनों भी टीमों को गुजारिश है अपना एक एक एक्स्ट्रा प्लेयर हम तक पहुंचाइए. आसिफ आणि अमन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळते. आसिफ आणि अमनला आपण पाहत आहोत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मॅन इन पर्पल जर्सी. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे. सामन्याला सुरुवात होती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यानंतर आपण या मॅच कडे वळतो आहोत. आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडवरती अमन आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आसिफ ही जोडी पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात, स्पर्धेला होतो प्रारंभ, शुभारंभ, आरंभ आपण करतो आहोत. या आपण पाहतो ग्रँड रोड प्रीमियर लीग 2025 महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक आदरणीय अतुलजी राजेंद्र पालवे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा. पहिलं बॉलिंग पॉवर प्ले ते तिथून पुढे 5 षटकामध्ये आसिफ ऑन स्ट्राइक. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल गोलंदाजी मार्क मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. नरसी गोलंदाजी मार्क मध्ये दाखल झालाय. पहिला बॉल, सामन्याला सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू पडेल. स्पर्धेला शुभारंभ. पहिला बॉल, पहिल्या बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय सुरुवात झाली या स्पर्धेची. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला मनगट भोळवली. जस्ट अ फ्लिक टॉप द रिस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा षटकार आलाय. पहिल्या बॉलवरती षटकार. ग्रँड रोड प्रीमियर लीग 2025 चा हा भव्य दिव्य सोहळा आणि त्याची दमदार सुरुवात. आसिफच्या बॅटमधून नरशीच्या अगेन्स्ट आलेला हा षटकार. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने खोला होता. चिपकेला ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल तिथे मात्र एक रन्स इथून कंप्लीट करण्यात आली. पहिल्या बॉलवरती मोठा स्ट्रोक, दुसऱ्या बॉलवरती सिंगल. इथे मात्र आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं ही बाब आवर्जून हिरली आहे ना. मोठ्या फटक्यानंतर आपल्याला स्कोरबोर्ड ऑन ठेवायचा, हलतं ठेवायचं आणि याच्याकडे कल राहिलाय. सिंगल आणि डबलला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर पडल्यानंतर बाहेरच्या अधिकच्या दिशेने निघाला. अमनसाठीचा हा चेंडू बळण घेतोय. नरसीकडे ही खासियत आहे. पहिले 2 चेंडू फुलर लेनचे हाताळले, तर नंतर बॅकअप द लाईन चेंडू त्याने हाताळला. एक चांगल्या टप्प्यावरती चेंडू तिथे हाताळण्यामध्ये तो यशस्वी होतोय. कमी गतीचा बॉल, व्हेरिएशन, व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना नरसीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्लोअर वन चांगल्या पद्धतीने त्याने चेंडू इथे हाताळला. हलक्या हाताने गोलंदाजी तो करतोय. फ्लाइट देण्याचा प्रयत्न करतोय. क्विकर वन त्याच्याकडे आहे. जिथे नाविन्यपूर्ण गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो आणि ती इथे करत असताना त्याला आपण पाहिलं. 7 धावा फलकावरती आहेत. 7 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा बॅकफुटला आला. ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. केवळ एक सिंगल. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक पहा किती चांगल्या दर्जाचं केलंय नरसीने. कारण पुढचे 4 बॉल त्यावरती केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. 8 धावा फलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ संपलाय. ग्रँड रोड बुल्स सध्याच्या घडीला चांगल्या जिथे
सुस्थितीमध्ये आडव्या बॅटने वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. कमालीचा येतोय हा इट्स कडक षटकार. आले. संघाची धावसंख्या 14 धावा. गोलंदाजी मार्कवरती सौरभ याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. पहिलं षटक संपलंय. 14 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीला आलेला आसिफ 3 बॉल आणि बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला. ऑन साईडला 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. स्ट्रॉंग झोन आहे त्याचा, कारण ऑन साईडला दोन्ही, मग फ्लिक चांगला केला, पूल चांगला केला त्याने आणि अगदी यथेच्छ अशी धुलाई पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. आणि ती ज्या रीतीचा खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कमध्ये सौरभला इन्व्हाइट करण्यात आलाय. या षटकाच्या दरम्यान सौरभ कशा रीतीची गोलंदाजी तो करेल, कारण एकंदरीत 2 आणि 5 या षटकांच्या मध्यभागी तुम्हाला एक षटक जे बॅटिंग पॉवर प्लेचं घ्यायचं आहे. आणि जर का त्या बॅटिंग पॉवर प्लेचं षटक बॅटिंग टीमने इथे खूण केली नाही तर ते स्किप होईल. यावेळेला बॅकफुटला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. गोलंदाज स्वतः चेंडूवरती येतोय. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. 14 धावा धावफलकावरती. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल अराउंड विकेटने खोलातला थेट यशांचा वेट. फर्निचर डिस्ट्रॉय. लाकूड तोड गोलंदाजी. फलंदाज क्रमांक पहिला अमान होईल बाद. फुल अँड स्ट्रेट स्टंप टू स्टंप गोलंदाजी इथे करण्यात आली आणि पहिला विकेट कमावला. एक चांगला चेंडू इथे सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिली सफलता त्याला प्राप्त झाली आहे. पहिला विकेट त्याच्या नावावरती आला. चांगल्या टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. रन्स आल्या जरूर, परंतु तदनंतर त्याला सुवर्ण मध्ये सापडलं आणि जिथे यष्टांचा वेध घेणारे चेंडू त्याने हाताळले. नवीन बॅटर विष्णू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला आल्या मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. एक सिंगल तिथून अर्जित करण्यात आली. आसिफ असा बॅटर आहे ना की तो नीड अंदाजामध्ये बॅटिंग करतोय आणि मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून निश्चित पाहायला मिळालेले आहेत. तो जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तर धावांची लयलूट तो निश्चित करू शकतो. ही क्षमता त्याच्याकडे आहे. धावफलकावरती 15 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आसिफ स्ट्राइक एंड वरती आहे. 3 बॉल 13 वरती 2 नॉट आउट खेळतोय. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना सौरभला आपण पाहतोय. यावेळेला स्विच हिट. व्हॉट अ स्ट्रोक. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू. सौरभच्या अगेन्स्ट आलेला षटकार. 21 धावा धावफलकावरती आहे. 4 बॉल 19 मध्ये आसिफ बॅटिंग करतोय. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा है नहीं. हाच आविर्भाव आहे त्याचा. थांबायला तो तयार नाही. पुढचा बॉल पुन्हा स्विच हिट. यावेळेला प्लेड ऑन. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. आसिफ बॅक टू द पॅव्हेलियन.
21 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागलेला पाहायला मिळतो आहे. टेनिस क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध असा संघ, खुल्या गटामध्ये ज्या संघाने आपल्या संपूर्ण टेनिस विश्वाभर भुरळ पाडली, SP संघ, आणि SP संघाचे अगदी आपण मॅनेजिंग मध्ये पाहायला मिळणारे आणि तथा प्रसिद्ध मराठी उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं राजाजी पाटील यांचं देखील आगमन झालं. त्यांचंही आपण स्वागत करतो आहोत. पहा, प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं बंधनकारक राहील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधू. एजाज शेख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झाला. एक्स्ट्रा रन आली आहे. ग्रँट रोड स्पार्टन आणि त्याच्या अगेन्स्ट ग्रँट रोड चॅलेंजर्स. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा, कारण नेक्स्ट मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. ग्रँट रोड स्पार्टन आणि त्याच वेळेला ग्रँट रोड चॅलेंजर. हलक्या त्याने सेन्सिबल क्रिकेट, खुश रहो खुश रहो असंच का इथे पाहायला मिळालं. पुश केलाय तिथे आणि हलक्या त्याने एक सिंगल घेतली. हॅशटॅग रिस्पेक्ट. पहिल्या बॉलवरती जिथे रिस्पेक्ट दिली या बॉलला एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने ओव्हर कंप्लीट होते. एकंदरीत पाहिलं तर 23 आहेत. 23 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 23 ला 2. तेवीस धावा धावफलकावरती आहे. 23. धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 23 ऑन दी बोर्ड. 23 ला 2 फलंदाज बाद झाले. शशांक गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शशांक तेवीस धावा धावफलकावर. त्यात बॅटिंग पॉवर प्ले इथे घेण्यात आला. बॅटिंग टीमने बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करण्याचा प्रयत्न केलाय, कारण इजाज शेख मैदानाच्या आतमध्ये आहे. इजाज शेख 100च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. 1 बॉल 1 धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. अगदी त्याच वेळेला विष्णूला आपण पाहिलं, त्याच्या बॅटमधून एक सिंगल आलेली पाहायला मिळाली. 1 बॉल त्यानेही फेस केला. शशांक गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग पॉवर प्ले. पहिल्या बॉलवरती आक्रमण. लो फुलटोल बॉल, फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. अगेन्स्ट षटकार आलाय. 29 ऑन दी बोर्ड. 29 ला 2. कमी गतीचा लपेटला. वन्स अगेन अनदर बिग हिट. लगातारचे 2 चेंडू आणि 2 बॉलवरती 2 षटकार आल्यात. आक्रमक पवित्रा इथे आपणावलाय. इजाज शेख सेट ऑन फायर. इजाज शेख का शो मस्ट गो ऑन. अनस्टॉपेबल बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. 35 ला 2. 35 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल. पुन्हा एकदा फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला. उजव्या सीच्या बाहेर ठेवला होता बॉल. समोर खेळण्याचा पवित्रा इथे पाहायला मिळाला होता इजाज शेखच्या माध्यमातून. 4 बॉल 13 वरती तो बॅटिंग करतोय. आज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बस मेरा ही जलवा हे सांगण्याचे प्रयत्न त्याने केलेत. पुन्हा एकदा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. कबसला चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखी एक ब्रेक थ्रू. इजाजच्या शेख डिपाच.
इनसाइड आउट जागा बनवण्याचा प्रयत्न केली होती ज्या शेखने आणि तिथे प्रयत्न त्याचा फसला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये तो झेल देऊन बांधून तो मूळच्या अस्त्राला परततोय. धक्का क्रमांक 3 35 बनल्यात. 35 ऑन दी बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात आणि अर्थात आता मात्र धावांचा वेग वाढू लागलाय. रन्स आल्यात. 35 रन्स स्कोर कार्ड वरती आहेत. एकंदरीत विकेट जरूर गमावल्यात परंतु धावा येतात ही जमेची बाब आहे. बॅटिंग करत असताना ग्रांट रोड बुल्स साठी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक धाडसी निर्णय म्हणता येईल परंतु एक जमदार सुरुवात इथे मिळून दिली. ज्या शेख असेल त्याच वेळेला चांगली सुरुवात आसिफने केली होती. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, फ्रंट लेग पुढे आणला, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. सिंगल जरूर येते. पंचांचा इशारा लेग बाईज च्या माध्यमातून एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. 35 बनल्या. 35 ऑन दी बोर्ड आहे. 36 ऑन दी बोर्ड. 36 धावा धावफलकावरती आहेत. एका धाब्याने आता संघाची पार्टनरशिप बिल्ड करावी लागणाऱ्या संघाला पुढे घेऊन जावं लागेल. 6 षटकांच्या मॅचेस. बॅटिंग पॉवरफुल मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे. यावेळेला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चढूच्या खाली येतोय. झेल ड्रॉप. कॅच ड्रॉप झालाय परंतु रन्स इथून प्राप्त होतील त्या 2. वेगाने पळून पूर्ण करण्यात आला. नाखुश, हताश, निराश शशांक कारण त्याला ठाऊक आहे या षटकामध्ये विकेट मिळवणं, विकेट एक की फॅक्टर होता आणि तो इथे प्राप्त झालेला नाहीये. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 38 ऑन दी बोर्ड आहेत. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 38 लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करत असताना ग्रांट रोड बुल्स टीम 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. सौरभला इन्व्हाइट करण्यात आलाय. सौरभ पहिलं षटक या आधी देखील देण्यात आलं होतं ज्यामध्ये रन्स आल्या परंतु विकेट त्याने मिळवली होती. त्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलंय कारण या आधीच्या षटकामध्ये 9 धावा आणि 2 सफलता त्याने प्राप्त केलेल्या पाहायला मिळाल्या. तोच गोलंदाज अर्थात सौरभ. 38 ऑन दी बोर्ड. पहिलाच बॉल लोड फुल टॉस फ्लिक केला. ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट होते. डबलचा प्रयत्न करण्यात आला. गेट 1 बाय 1 फ्रीची जणू का ऑफरच चालू होती मैदानाच्या आतमध्ये. सिंगल मिळाली त्याला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आला. 2 धावा येतात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहे. एक धाव महत्वाची राहील. 40 इथे ओलांडण्यामध्ये यशस्वी राहिलेला संघ आपण पाहत आहोत. 40ला 3. यावेळेचा बॉल ऑन साइडला इथे खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. एकेरी धाव इथे कंप्लीट होते. दुहेरी धावा देखील इथून कंप्लीट झाल्यात. फेकी स्क्वेअर झाली होती. राजा पाटील यांचं देखील आपण आगमन पाहत आहोत. खरं तर SP संघ ज्यांनी बांधला, अनेक युवा पिढीला घडवलं, अनेक खेळाडू ज्यांनी मुंबापुरीला दिले, ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. मराठी उद्योजक तथा आपण पाहिलं ज्यांनी क्रिकेटला नव चैतन्य निर्माण करून दिलं आणि खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू ज्यांनी आपल्या संघामधून घडवलंय असे राजाजी पाटील यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे. आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष सन्मान या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते आदरणीय अतुलजी पालवे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पार पाडत असताना पाहायला मिळाला. लॉंगॉनला केलेला हा स्ट्रोक एक सिंगल इथून प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने 43ला 3. 43 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल. गोलंदाज कमी गतीचा लोड फुलटोजा लपेटण्याचा प्रयत्न. फटका बसला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद.
43 या धावसंख्येवरती चौथा फलंदाज बाद झालाय. सिद्धेशने एक चांगला कॅच तिथे टिपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. ग्रँट रोड बुल्स न्यू बॅटर. तुषारसाठी पहिला बॉल. इथे हाफ आर्म जॅक केलाय परंतु पंच नाखुश आहेत. नो बॉल. स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून इथे इशारा जरूर येतोय. हा नो बॉल. नो बॉल. फ्री हिट राहणार आहे कारण फील्ड रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि ह्या बाबी इथे पाहिल्या गेल्या निहाळल्या गेल्या आणि इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत. पुढचा बॉल. फ्रीचा चेंडू डावी यशी सोडून जाणारा गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येत. अर्थात फ्री हिट कंटिन्यू राहील. सौरभ याच्या माध्यमातून ज्या अतिरिक्त धावा इथे हाताळण्यात आल्यात, खर्च त्याने केल्यात, त्या कुठे ना कुठेतरी संघासाठी अडचणी वाढवणाऱ्या राहिल्यात. कारण इकॉनॉमिकल स्ट्रॉंग राहणारा गोलंदाज या षटकामध्ये महागडा राहिलाय. 46 पुढचा बॉल. यावेळेला लपेटला ऑन साइडला केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. झेलता टिपला. फ्री हिटचा बॉल आहे आणि जिथे धावा अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात त्या पुन्हाच 2. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 षटकांचा खेळ संपतोय. 48 ऑन दी बोर्ड. 48ला 4. 4 षटकांचा खेळ संपला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना ग्रँट रोड बुल्स या टीमची धावसंख्या धावफलकावरती 12च्या करंट रन रेटने 48 धावा. 48 ऑन दी बोर्ड. with 48 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतो आहोत ग्रँट रोड स्पार्टन आणि त्याच्या अगेन्स्ट ग्रँट रोड चॅलेंजर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला या स्पार्टन आणि चॅलेंजर्स रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. शशांक आला गोलंदाजी मार्क वरती. शशांकला इन्व्हाइट करण्यात आलंय. षटक क्रमांक 5 व शशांक गोलंदाजी मार्क मध्ये येत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर मुंबापुरीचे अनेक खेळाडू ज्यांनी घडवले, ज्यांनी संधी दिली आपल्या SP संघामध्ये, असे राजाजी पाटील अर्थात नंदकुमार पाटील यांचा एक विशेष सन्मान नुकताच होत असताना पण या व्यासपीठावरती पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये 5वं षटक आणि गोलंदाजी मार्क वरती जिथे शशांकला इन्व्हाइट करण्यात आलं. स्ट्राईक एंड वरती तुषारला आपण पाहतो. अजूनही 12 बॉलचा खेळ येणं शेष आहे. 12 बॉल मध्ये जास्तीच्या धावा बढवण्याचा प्रयत्न निश्चित होईल. उर्ज विकेटने पुढचा बॉल. उजव्या यशीच्या बाहेर. हा चेंडू मात्र दिशाहीन राहिला आहे. पंचांनी इशारा दिला वाईट बॉल येत असताना. हा चेंडू वाईट आहे आणि परिस्थितीही तितकीशी वाईट आहे. ही आवर्जून याची खून पंचांनी इथे केली आहे. अवांतर धाव. पुन्हा एकदा बॅकफुटला आले. कट केलाय. पॉइंटला भेदलं. स्वीपर कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. तद्वर मात्र 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. अर्धशतक कंप्लीट होतं. दुहेरीच्या मदतीने 51 धावा धावफलकावरती आहेत. 51 ऑन दी बोर्ड. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 51ला 4. आडव्या बॅटने कमी गतीचा बॉल वळवला. गरकन गिरकी घेतोय. फलंदाजाची फिरकी घेतोय. यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. तुषार सारख्या फलंदाजाला शशांकने इथे रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल. व्हेरिएशन चांगलं केलंय पहा. व्हेरिएशन अँड व्हरायटीचं समय साधणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून करण्यात येते. फ्लाईटकडे जास्तीचा भर दिलाय. कमी गतीचे बॉल टाकलेत. फिंगर रोल केली आहे आणि या जाळ्यामध्ये फलंदाजाला त्याने अडकवलंय.
स्कोर कार्ड वरती 52 आहेत. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये नुकतीच एक धाव आली येत असताना पाहायला मिळाली. 52ला 4. पुढचा बॉल शशांक, पुन्हा एकदा कमी गतीचा उजव्या एसेच्या बाहेर. एक कॉरिडोर त्याने मेंटेन केलाय. वारंवार उजव्या एसेच्या बाहेर चेंडू त्याने इथे पिच केलेले पाहायला मिळाले. डॉट बॉलची मालिका इथे वाढत असताना पाहायला मिळते. धावा थांबण्याचं नाव घेत नाही आहेत, परंतु अशा परिस्थितीमध्ये आलेलं हे षटक एक संजीवनीजनक राहणार आहे, कारण या षटकामध्ये धावा थांबल्यात. धावफलकावरती 52 आहेत. पुन्हा एकदा फ्लाइट दिली उजव्या एसेच्या बाहेर ठेवला बॉल. इथे फलंदाजाला चालून आलेली नामी संधी होती, पुढे सरसावले. या मोहाचे बळी पडलेत आणि यष्टिचितरित्या 5वा धक्का संघाला लागलाय. 52ला 5. बावनला 5. नवीन बॅटर बसाप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक अजूनही येणं बाकी आहे. रन्स आल्या त्या 52. 52 ऑन दी बोर्ड. 52ला 5. एक दर्जेदार स्पर्धा आपण पाहत आहोत. डावी एसी सोडून जाणारा चेंडू इथे वळण घेणारा पाहायला मिळाला. गोलंदाजाला पुनश्च दंडित करण्यात येत आहे. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी असाच काहीसा प्रकार आणि प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अवांतर धाव आली आहे. शशांक एक्स्ट्रा रन इथे खर्च करतोय. यावेळेचा बॉल शरीर भेदक मारा थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल. एंड ऑफ दी ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53ला 5. 53 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट. बॅटिंग करत असताना ग्रांट रोड बुल्स या टीमची धावसंख्या धावफलकावरती आहे. 53ला 5. लाडके कार्यसम्राट उपमुख्यमंत्री तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तथा आपण पाहतो आदरणीय अतुलजी पालवे साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्पर्धा आपण पाहत आहोत. ग्रांट रोड प्रीमियर लीग महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक ही स्पर्धेचा आपण आस्वाद घेतोय. पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगते. शुभचं षटक गोलंदाज सिद्धेश. पहिला बॉल स्विचित करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आपला हजर जबाबीपणा त्याने चांगल्या रीतीने इथे दाखवत असताना पाहायला मिळतोय. सिंगल आली आहे पहिल्या बॉलवरती. 54 धावा धावफलकावरती आहेत. जिथे वसफ आणि त्याच्या साथीला तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक. चांगली बॅटिंग झाली होती. आसिफने सुरुवात चांगली करून दिली होती, ज्याने स्टार्ट चांगला प्राप्त करून दिला होता. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं तर चांगल्या रीतीचा खेळ सुरुवातीला पाहायला मिळाला, परंतु तदनंतर धावा आलेल्या नाही आहेत. धावांचा तुटवडा पाहायला मिळाला. चांगली रीतीने इजाजने सुरुवात करून दिली होती. इजाजा शेख चांगला तोही बरसला. त्याच्या बॅटमधून षटकार 2 पाहायला मिळाले, परंतु तो जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला नाही. 54ला 5. शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक सिद्धेश गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय.
या षटकामध्ये धावा हव्यात आणि लेफ्ट हँडर बॅटर वसापला आपण स्ट्राईक एंड वरती पाहतोय. कमी गतीचा बॉल, यावेळेला व्हेरिएशन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. फिंगर रोल केली होती. लेफ्ट हँडर बॅटरसाठी एक लेग ब्रेक पाहायला मिळाला. राईट हँडर बॅटरचा ऑफ ब्रेक इथे पाहायला मिळतो आहे. चांगली गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळते, कारण धावा सुरुवातीला आल्या, परंतु तदनंतर गोलंदाजांनी कमालीची गोलंदाजी केली आहे. धावा थांबवण्यामध्ये यशस्वी राहिल्यात. 555 ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. 55 यावेळेचा बॉल खोलात होता लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, फ्री होम डिलिव्हरी, फलंदाज बाद. नरेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन स्पार्टन आणि चॅलेंजर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच स्पार्टन आणि चॅलेंजर्स दोन्ही टीमचे कॅप्टन या नेक्स्ट मॅचचा टॉस इनिंग ब्रेक मध्ये होईल, याकडे आपण लक्ष वेधूयात. प्रत्येक मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं राहील. 55 55 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट. विकेट प्राप्त केली आहे सिद्धेशने. पुढचा बॉल हा फ्रॅकर विकेटच्या मधोमध आपटला होता. हा बॉल दिशाहीन तर जरूर आहे, परंतु इथे पंच या गोष्टीची शहानिशा करतायत. पिचिंग विकेटच्या कुठे बाहेरच्या बाजूला पिच झालाय का याची शहानिशा इथे होईल. डीआरएसचा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतो. एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झालाय याची शहानिशा होते, कारण खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला असेल तर बेनिफिट ऑफ द डाऊट, अर्थात बॅटिंग टीम साठी एक सर्वाधिक मोठा ऍडव्हान्टेज आहे. मोठे स्ट्रोक इथे खेळण्यासाठी त्यांना संधी मिळेल. थँक्यू. हेतू पुरस्कार पंच या गोष्टीची शहानिशा करतायत की एक्झॅक्टली बॉल कुठे पिच झालाय. क्रीजच्या बाहेर झाला किंवा खेळपट्टीवरती पिच झालाय, ऍडव्हान्टेज कोणाला मिळत आहे, या साऱ्या गोष्टीची शहानिशा इथे करण्यात येईल. संपूर्ण अँगलने आपण पाहत आहोत. प्रोलिंगच्या माध्यमातून विविध कॅमेरा अँगलने या गोष्टींची शहानिशा होती, कारण प्रोलिंक आज एक सर्वाधिक मोठी वाहिनी म्हणून या प्रोलिंककडे पाहिलं जातं. उपजी पांडुलकर यांच्या माध्यमातून ही वाहिनी जी मात्र पुढे कामकाज करत असताना पाहायला मिळते. खेळपट्टीवरती बॉल पिच झालाय आणि पुढील डिसिजन आहे तो व्हाईट बॉल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, अर्थात 56 धावा. 56 ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅकफुटला आले, बाट पाहिली आणि तदनंतर बाट लावली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, लोअर फुलटोस बॉल वरती आलाय. हा खणखणीत चौकार. सजून घ्या, त्वरित फिल्डिंग सजून घ्या, घाई करा.
वेळेचा अपव्यय करू नका, वेळेच्या बाबतीत सहकार्य आवर्जून करा. विदिन 25 मिनिट्स मध्ये आपल्याला 5 ओव्हर कंप्लीट करायचे होते. आपण वेळेबरोबरच चालतो आहोत. फ्रीचा बॉल राहील. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. पुढचा बॉल फ्री हिटचा चेंडू. एक्सेस धावा फलकावरती आहेत. एक्सेसला 6. लोड फुलटोस पुन्हा एकदा होता. इथे मात्र 3 डिस्टन्सचा भेद घेतला. फ्री हिटचा बॉल आहे. गोलंदाजाला कदाचित या गोष्टीचा भान राहिला नाही की फ्री हिटचा बॉल त्याने सेलिब्रेशन सुरुवातीत निश्चित केलं होतं. 22च्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 62 धावा फलकावरती आहेत. 62ला 6. फ्री हिटच्या बॉलवरती मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करू शकलेला नव्हता नरेश. अजूनही 2 चेंडूचा खेळ इथून शेष आहे. जास्तीचे मोठे फटकेबाजी करणं गरजेचं राहील. 2 चेंडूचा खेळ आहे. शेष फटके येतील का विशेष याची चर्चा निश्चित होईल. मोठे फटकेबाजी हवी आहे, ती करावी लागेल. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने वळण घेतलाय. ऑफ ब्रेक हा पाहायला मिळाला. लेफ्ट हँडर बॅटरसाठी त्याचे कमकुवत आणि ताकदवान दुव्याचा अभ्यास करून गोलंदाजी करण्यात येते. कारण वारंवार जे चेंडू इथे पिच करण्यात आल्यात हातभर वळण घेणारे राहिल्यात. फलकावरती धावा त्या 62 62 ऑन दी बोर्ड. 62ला 6. कमी गतीचा पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. सिंगल निश्चित कंप्लीट झाली आहे. एकेरी धाव आली आहे. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येईल परंतु जिथे एक सिंगल प्राप्त होईल. 63 बनल्यात. 63 ऑन दी बोर्ड आहेत. 64 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. या ठिकाणी स्पार्टन टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. चॅलेंजर टीमचा कॅप्टन या चॅलेंजर्स टीमचा कॅप्टन. चला या लवकरात लवकर आपण टॉस करतो आहोत. पूर्वार्धाचा केस संपलाय. 63 ऑन दी बोर्ड आहे. 64 रनचं टार्गेट आहे. या उत्तरार्धामध्ये काय घडणार काय बिघडणार. आवाजामध्ये करूयात बदल. आवाज असेल प्रसादजी परबसर यांचा. ते तप्त हिंद विबाना जात्र गोत्र आणि धर्म आमचा फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेना. या आपण शिवसेनेच्या तख्ताखाली हा रंगणारा क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा पाहत आहोत. टॉस करण्यात येते. एका बाजूला स्पार्टन टीमचा कॅप्टन आणि एका बाजूला आपण पाहणार आहात चॅलेंजर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय नंदकुमारजी पाटील अर्थात राजाजी पाटील यांचे शुभ असे आपण टॉस करतो आहोत. टेल्स इज अ कॉल. स्टिल आला आणि इथे स्पार्टन टीम ने टॉस जिंकलेला है. टॉस जीतने के बाद क्या करना चाहोगे. बॉलिंग करने का. इसके पीछे कुछ रीजंस कि अपने थोड़ा वार्म अप हो जाए. थोड़ा फील्डर लोग जो अपने जो है ना एकदम धूप में खेल खेल के थोड़ा पावर मिल जाए थोड़ा. टॉस कितना इंपॉर्टेंट रहता है इस प्रीमियर लीग में आने के बाद. टॉस कितना इंपॉर्टेंट रहता है. अभी तो पहला ही मैच पता नहीं चलेगा. अभी देखते हैं दूसरा. इस टॉस तो मायने नहीं रखता अभी ऐसा लग रहा है मुझे. देखिए टॉस जीतो क्या करना चाहोगे. बॉलिंग लेंगे. बॉलिंग करने के लिए ऐसे कौन से गेंदबाज है कि ज्यादातर उनके ऊपर आपका दारोमदार रहेगी. ये अपना एक मौजम करके है बॉलर. मौजम शेख वो एक बॉलर है. अवेज गौर है अपने पास 2-3 बॉलर है इंशाल्लाह उस पे. इस प्रीमियर लीग के बारे में इस टूर्नामेंट के बारे में एक बड़ा इवेंट एक बड़े ग्राउंड पे हो रहा है. आप क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में. बहुत बहुत शुक्रगुजार हुए अतुल जी का कि इतना स्पॉन्सर करे. बहुत 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 टाइम बाद मेरे ख्याल से पहला टूर्नामेंट हो रहा है ग्रैंड रोड प्रीमियर में. पहले कभी हुआ नहीं था. अच्छा लग रहा है और आगे भी चल के बहुत सारे हो सक्सेस हो. यही IPL की धरती पे ग्रँड रोड प्रीमियर लीग. शुभेच्छा देऊयात आपण कॅप्टनला. अभिषेक तुम्ही टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता. आम्ही पण गोलंदाजीच करणार होतो पण जे पण आहे त्यांनी 100% द्यायचं आणि जिंकायचा प्रयत्न करणार. टॉस आता तुमच्या बाजूने आलेला नाहीये. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही निर्णय क्षेत्ररक्षणाचा घेतला असता. आता बॅटिंग करायची आहे. कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न राहील. 70 ते 80.
70 ते 80 धावा बनवण्यासाठी आज आपल्या संघाचा ताफा जो आहे तो सुसज्जित केलाय का? जे खेळाडू आहेत ते आले, तुम्हाला जे हवे होते ते तुम्हाला मिळालेत का? हो, जे आहेत ते आलेत. अतुल साहेबांबद्दल या स्पर्धेबद्दल, कारण एक आयोजनाचा पाठ तुम्ही देखील आहात, परंतु ॲज अ कॅप्टन, ॲज अ क्रिकेटर तुम्ही या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? पहिले तर स्पॉन्सरशिप घेता एवढी मोठी टुर्नामेंट मुंबईमध्ये पहिल्यांदा झाली आहे. कोणी अजून केली नाही, की म्हणजे कोणी जे काय ते अतुल भाऊनी केलं आहे. या मॅचकडे कसं पाहत आहे? एकंदरीत या सामन्यामध्ये एक मोठी टोटल तुम्हाला उभी करायची, एक चांगली मॅच पाहायला मिळेल का आम्हाला? हो, मॅच नक्की चांगली होईल, बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर हा होता अभिषेक. नुकताच टॉस झाला आणि टॉस जिंकल्यानंतर स्पार्टन टीमने इथे निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. गेले अनेक वर्ष असा महानायक ज्यांनी अनेक खेळाडूंना घडवलं, ज्यांनी अनेक खेळाडूंना संधी दिली, मुंबापुरीतले अनेक युवा खेळाडूंना महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेले, आणि कोकण म्हटलं तर आपला बालेकिल्ला. असे राजाजी पाटील अर्थात नंदकुमार पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. राजासाहेब काय म्हणाल या स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेमध्ये आल्यानंतर एकंदरीत अतुल साहेबांबद्दल आणि हा जो काही मित्र परिवार जो गोतावळा आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? ग्रँड रोड प्रीमियर लीग जे अतुल साहेबांनी जी भरवली आहे ती देखण्याजोगी आहे. कारण का अतुल पालवे हे प्रथम माझे मित्र पण आहेत, आणि आज ते एवढे मोठे झालेत की ह्याच्यापेक्षा अजून मोठे व्हावे ते. आणि ही ग्रँड रोड प्रीमियर लीग आपल्या मुंबईमध्ये सर्वात मोठी व्हावी ही माझी इच्छा आहे. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याकडून मिळाल्यात, त्याबद्दल आम्ही आभारी राहू. या आपण नुकताच टॉस झाला, प्रेझेंटेशन बॉक्स मधून एक न्यूज येते. स्पार्टन टीम विन द टॉस अँड दे डिसाइडेड टू बोल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. या आपण आवाज ऐकूयात आदरणीय प्रसादजी परब सर यांचा. थँक्यू. हॅलो, थँक्यू. खूप खूप धन्यवाद जयेश भोसलेंचा तुम्ही आवाज ऐकत होते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला नमन करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय यांना सुद्धा मानाचा मुजराट पण करून गुरुराय फाउंडेशन आयोजित ग्रँड रोड प्रीमियर लीग महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक 2025 एक दिवसीय क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्रेसष्ट धावा कुठल्या गेल्या 6 षटकांच्या अखेरीस 10च्या पलीकडे सरासरी आपल्याला बघायला मिळाली. जिथे मात्र बघितलं पण ग्रँड रोड बुल्स या संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. थोडंसं ढगाळ वातावरण आहे. आपण बघितलं की सकाळी जेव्हा सामना सुरू झाला किंवा स्पर्धेच्या पहिल्याच टप्प्यात आपण जर बघितलं तर पाऊस पडला होता, आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही संघांच्या माध्यमातून झाला. पण इथे मात्र जे हवं ते बघायला मिळालं. कॅप्टनकडून एकाने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. अपोनंट टीमचं म्हणणं होतं की मला फिल्डिंगच करायची होती, आणि सुरुवात चांगली केली. दोन्ही संघांच्या मध्ये सामना दोलायमान राहिला आहे. बॅटिंगमध्ये आपण बघितलं की धावसंख्या चांगली झाली, विकेट सुद्धा त्यांनी काढल्या होत्या. पण बघायचं या 64 धावसंख्येचा पाठलाग किती करण्यासाठी संघ उतरले, तो म्हणजेच ग्रँड रोड जायंट्स मात्र त्याच्यामध्ये उतरले. दोन्ही संघाचे फलंदाज आपण बघतोय की त्याच्यामध्ये प्रवेश करतायत. चला फिल्डिंग सेट करून घ्या. पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत असताना या पहिल्या मॅचमध्ये उमेश पाटकर आणि त्याच्यासोबत आहे तो म्हणजेच धवल टेलर. बाकी 2 पंच आमचे रेस्ट करतायत, युवराज भालेराव आणि विनायक जोशी. या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर म्हणून ते काम पाहत आहेत. माझ्यासोबत अवनीश प्रजापती याचं स्कोर म्हणून काम पाहत आहेत, म्हणजेच स्टम्प्स या ॲपवर. चला फिल्डिंग लगेचच लावून घ्या. फिल्डिंग आपण लगेचच सेट करून घ्या. ग्रँड रोड बुल्स हा संघ उतरलाय या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी. ग्रँड रोड प्रीमियर लीग एक दिवसीय क्रिकेट टुर्नामेंट, 8 संघांचा समावेश आणि अत्यंत भव्य आणि नेत्रदीपक असं हे सेंट्रल रेल्वे ग्राउंड ज्या ठिकाणी स्पर्धा इथे संपन्न होत आहे. दिवस रात्र विद्युत प्रकाश जोता तुम्हाला हे सामने बघायला मिळणार आहेत. पहिला सामना आपण बघतो त्याच्यामध्ये 11:57 सेकंड इनिंगला आपण सुरुवात करत आहोत, कारण सामना जेव्हा सुरू झाला बरोबर 11:15 वाजता पहिला चेंडू पडला होता. त्यामुळे विनंती आहे की दोन्ही संघाच्या संघनायकांनी प्लीज कॉपरेट करा आणि सामना लवकरात लवकर सुरू करा.
गेला अल्ताफ, दोन्ही ओपनिंग बॅट्समन. तर षटक क्रमांक पहिलं बुल संघाकडनं घेऊन येते गोलंदाज पॉवर प्ले मध्ये. बॉलर्स नेम बघा. सामना जेव्हा सुरू झाला, अंपायर एक मिनिट फक्त, सामना जेव्हा सुरू झाला मी दोन्ही संघांना सूचना दिली होती की आपला एक्स्ट्रा प्लेअर कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. बॉलिंग टीमचा प्लेअर अजूनही आलेला नाहीये. बॉलरचं नाव सांगा प्लीज. आसिफ. बरोबर आता मात्र 12 वाजलेत घड्याळामध्ये. पहिल्या इनिंगला जवळजवळ पाऊण तास हा वेळ गेलेला आहे, कारण 11:15 सामना सुरू झाला होता. आपण सुरू करूया सेकंड इनिंग. आसिफ पहिला चेंडू, राईट आर्म रिव्हर्स टेन, त्या ठिकाणी मागे जातो चेंडू. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. फटका प्रॉपरली कनेक्ट झाला नाहीये, नर्सी स्ट्रायकिंग एंडला होता. आणि जोपर्यंत ते चेंडू कव्हर होईल, हलकीशी बॅटची एज घेऊन चेंडू मागे जातोय आणि तोपर्यंत फलंदाज स्वतः संघाचं खातं उघडतोय, तो नर्सी. अल्ताफ ऑन स्ट्राईक. पॉवर प्ले सुरू आहे. 64 लक्ष आहे. 64 टू विन. 10.5 धावा म्हणजे 10 ते 11 धावा तुम्हाला करावे लागतील प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपण बघतोय, त्यामुळे फील्डमध्ये चेंजेस लगेचच बघायला मिळतात. मिड विकेटला एक खेळाडू डीप मध्ये सेट करण्यात आलाय आणि एक खेळाडू थोडासा वाईड इशू आहे लॉंग ऑनला डीप मध्ये, ज्या ठिकाणी या ग्राउंडची सगळ्यात लांब लचक बाउंड्री आहे, मोठी बाउंड्री आहे, त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू आसिफ. थोडासा खाली राहतोय चेंडू. ज्याप्रमाणे बॅटचा एलिव्हेशन बघायला मिळालं, बॅटचा फ्लो बघायला मिळाला, असं वाटलं हा चेंडू जास्त एलिव्हेट करून मिड विकेटला मारायचा होता, पण एक्झॅक्टली बॅटच्या खालच्या एंडला चेंडू लागण्याचा चेंडू जास्त लांब जात नाहीये. शॉर्ट मिड विकेटला चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज खातं उघडतो एका धावेने, तो अल्ताफ. नाव सांगा दाफल का बरं 2 धावा. पुढील चेंडू. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी. बॅट्समनला रीड करून बघा रिलीज होत आहे या ठिकाणी चेंडू. गुड बॉलिंग. पंच इशारा करतात लेग बाईज. धवल टेलरची एक वेगळी शैली आहे इथे मात्र लेग बाईज दर्शवण्याची. लेग बाईजची एकदा धावा येणं महत्वाचं आहे. मगाशी जसा मी उल्लेख केला षटकामागे तुम्हाला 10 ते 11 धावा तुम्हाला करायच्याच आहेत आणि खास करून पॉवर प्ले सुरू आहे. जसे आपण बघितलं की बुल्सने पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली, बेफॉर्म सुरुवात केली, बेधुंद सुरुवात केली, 2 षटकार त्यांनी मारले होते आणि धावा कुठल्या ते 14 तशी सुरुवात करून द्यावी लागेल जायंट्सला. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, स्टेप आउट होऊन चांगला फटका टायमिंग केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल ड्रॉप. एक नामी संधी पहिल्या षटकामध्ये झेल पकडून मात्र विकेट काढण्याची. आसिफने आपलं काम आपलं पूर्ण केलं होतं. आपल्या गोलंदाजीवर त्याने विकेट काढण्यासाठी फलंदाजाला भाग पाडलं होतं हा फटका खेळण्यासाठी, पण डीप मध्ये होती ती चूक आणि झेल ड्रॉप होते. जीवदान मिळत आहे ते स्ट्रायकिंग एंडला अल्ताफला. आठ धावा धावफलकावर. पहिला मोठा फटका येतोय पहिल्या षटकामध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट थ्रू द गॅप खेळायचा प्रयत्न, तिथे मात्र थोडीशी मिसफील्ड. चेस सुरू आहे आणि नर्सी तोपर्यंत स्ट्राईक एंडला पोहोचेल, म्हणजेच का तर 2 धावा तो सहज पूर्ण करतोय या चेंडूवर. गुड शॉट. चौकार मारल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय नर्सीचा. छोटीशी मिस्टेक झाली पंचांच्या उजव्या बाजूला, तिथे पॉईंट, तिथे मात्र डीप पॉईंटला आणि चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा धावणे ते पूर्ण होतात. षटक क्रमांक पहिलं जे आपण बघतो मैदानावर जे सुरू होतं ते म्हणजे गोलंदाज आसिफचं. त्याने धावा खर्च केले त्या 10. विकेट इथे मिळाली नाहीये. धावसंख्या दाखल करता हा विदाऊट लॉस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. याच रन रेटने बॅटिंग करायची आहे जायंट्स टीमला. बॅटिंग टीम बघा काही बॅट्समन तुम्हाला सिग्नल करतायत, लक्षात ठेवा. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखलकावर 10, पण लक्षात ठेवा कुठलाही खेळाडू पंचांच्या परमिशन शिवाय ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करणार नाही. पंचांची परमिशनच घ्यायची आहे, पण त्यानंतर ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आपण. चला कॉर्डिनेट करा व्यवस्थित, वेळेवर कॉर्डिनेट करा, सामना लगेच सुरू करा. आपले एकूण 13 सामने कव्हर करायचे, सर्वचे सर्व सामने 6-6 षटकांचे आहेत. पण वेळेच्या बाबतीत प्रत्येक खेळाडूने सहकार्य करायचं आहे, संगणकाने सहकार्य करायचं आहे. सुरुवात चांगली झाली, नर्सीने चांगला फटका ऑफर केला, एक चौकार मारला, धावा कुठल्या त्या एकूण 10,
पहिल्या षटकामध्ये. आसिफ होता बॉलिंग मार्कवर, नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर येतोय नवीन षटक घेऊन. बॉलर्स नेम बघा, प्रत्येक वेळी तुम्हाला सूचना द्याव्या लागत आहेत. माझ्या समोर काही खेळाडू बसले, मगाशी त्यांनी नावं सांगितली होती, प्लीज नावं सांगा. बॉलर्स नेम. गणेशचा पहिला चेंडू निर्धाव टाकलाय त्याने अल्ताफ समोर. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. तसं मी उल्लेख केला मगाशी की 2 ते 5 या तुम्हाला 4 षटकामध्ये बॅटिंगसाठी पंचांकडे डिमांड करायचं आहे, बॅटिंग पॉवर प्लेसाठी. पहिलाच बॉल डॉट गणेशचा. पुढचा चेंडू थोडंसं थांबून एक्झिक्यूट करावे. चेंडू आहे लॉंग ऑन क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली जज खूप चांगलं करतोय आणि बघूया त्या ठिकाणी पंचांनी सिग्नल केलाय नो बॉल. इट्स अ नो बॉल. चक बॉलिंग म्हणजेच काय तर स्पर्धेमध्ये आता गणेश गोलंदाजी करू शकणार नाहीये. कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट करायची नाही पंचांसोबत, कारण आपण ऑलरेडी पंचांना आयोजकांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की तुम्हाला जिथे मात्र कुठल्या गोष्टीमध्ये जर तुम्हाला ऑब्जेक्ट करायचं तुम्ही ऑब्जेक्ट करू शकता. त्यामुळे पंचांनी हा निर्णय घेतलाय ताबडतोब आणि सांगितलंय की गणेशने चक केलेला आहे, गोलंदाजी करू शकणार नाही. चला सामना लगेच सुरू करा. एक शिस्तबद्धता यावी क्रिकेटमध्ये, हा प्रयत्न ग्रँड रोड प्रीमियर लीगचा आहे. इव्हन आता सध्या आपण बघितलं की मुंबईमध्ये बऱ्याचशा क्रिकेट टुर्नामेंट झाल्या. हिंदू सम्राट प्रीमियर लीग, त्यानंतर आपण गिरगाव प्रीमियर लीग बघितली, कुमारवाडा प्रीमियर लीग बघितली. बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धेमध्ये हा प्रयत्न आहे की आपल्या विभागातले खेळाडू हे चांगल्या दर्जाचे तयार व्हावे. त्यामुळे हा प्रयत्न इथे सुद्धा आपण बघत आहोत. ग्रँड रोड प्रीमियर लीगमध्ये आयोजकांनी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली होती की इथे मात्र कुठल्या प्रकारची चक गोलंदाजी चालणारच नाहीये. तुमच्याकडे प्लेन गोलंदाज हवे आणि प्लेन गोलंदाजच तुम्हाला वापरायचे आहेत. आणि हेच पंचांनी बघितलं, न्याहाळलं आणि सांगितलं इट्स अ नो बॉल. त्यामुळे आता गोलंदाज हा म्हणजेच गणेश स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही. तसं सूचना मिळाली होती. नियम अशा प्रकारे असणार आहे, नो बॉल जो फटका मारला असेल त्या फटक्यावर आलेल्या धावा, नो बॉलची 1 धाव आणि पेनल्टीच्या 3 धावा, अशा एकूण धावा इथे ऍड केल्या जातील धावफलकावर. चला नो मोर डिस्कशन, सामना सुरू करावा. घेतला रिव्ह्यू. तुम्ही फिल्डिंग लावून घ्या, पंचांचा निर्णय येईल. थँक्यू. उमेश पाटकर सिग्नल करतात. थर्ड अंपायरला डिसिजन पाठवण्यात आलेला आहे. कुठलाही खेळाडू आमच्या कंट्रोल रूम मध्ये येणार नाही. कुठलाही खेळाडू लक्षात ठेवा, कुठलाही खेळाडू इथे येणार नाही. कॉन्ट्रोवर्सी आपल्याला नको आहे. कुठल्याही टीमचा असू दे, कुठलाही खेळाडू इथे येणार नाही. पंच आपला निर्णय घेतील. चला फिल्डिंग लावून घ्यायची. फिल्डिंग लावून घ्या. जायंट बुल्स टीम फिल्डिंग लावून घ्या. तिसऱ्या पंचांना त्यांनी रेफर केलाय, रिव्ह्यू त्यांनी घेतलाय. बुल्स टीमने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलेला आहे. गणेशच्या गोलंदाजीवर जो आक्षेप होता तो आक्षेप बघूया इथे तिसरे पंच सिद्ध करतायत का. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत युवराज भालेराव आहेत. त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचा डिसिजन तिथे येतोय. फिल्डिंग सेट करून घ्या. फिल्डिंग लावून घ्या. जास्त व्यत्यय आपल्याला नको आहे. इट्स अ नो बॉल. इट्स अ नो बॉल. त्यामुळे आता गणेश स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाहीये. बॅट्समनने फटका मारला, त्यावर आली ती 1 धाव, पेनल्टीच्या 3 धावा आणि नो बॉल, अशा एकूण 5 धावा आपण आता स्कोर कार्डवर ऍड करूया. टोटल 5 धावा ऍड केल्या जातील धावफलकावर. नो बॉलची 1 धाव, पेनल्टीच्या 3 धावा आणि बॅट्समनने जो स्ट्रोक ऑफर केला त्याच्यावर आलेली 1 धाव, अशा एकूण 5 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. नवीन गोलंदाज वापरायचा आहे.
तर धावसंख्या 15 झाली आहे धावफलकावर. चला बॉलरचं नाव सांगायचं आहे, नवीन गोलंदाज वापरण्यात आलेलं आहे त्याचं नाव सांगायचं आहे प्लीज. न्यू बॉलर एजाज. ऑलरेडी एक चेंडू कंप्लीट झालाय षटकातला, बाकीचे 5 चेंडू टाकण्यासाठी एजाज आलाय गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 15 अंकी झाली आहे. लक्ष आहे ते 64 धावेंचं आणि स्पर्धेतला पहिला गोलंदाज झालाय ब्लॅकलिस्टेड, नाव आहे गणेश. नेक्स्ट बॉल फ्री हिट. चला फिल्डिंग लवकरात लवकर लावून घ्या, सामना सुरू करा. आपला प्रयत्न आहे की प्रत्येक सामना 6 षटकांचा व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. पंच प्रयत्नशील आहेत, आयोजक प्रयत्नशील आहेत. फक्त आपण सपोर्ट करायचं आहे, सहकार्य करायचं आहे. 15 विदाउट लॉस इन सेकंड ओव्हर. एजाज सज्ज होतोय, या संघाचा संघनायक आहे एजाज. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला नरसी. फ्रीड बॉल. पहिल्या चेंडूवर आल्या स्वागत केलंय कॅप्टनचं. इट्स अ गुड शॉट. सीमारेषे बाहेर षटकार. रिव्हर्सचा टीम थ्रू द गॅप. वॉट अ शॉट अगेन. मॅग्निफिसंट टायमिंग. गुड शॉट. चौकार. फुलटॉस होता, चेंडू ओळखू शकला नाहीये. ज्याप्रमाणे आपण बघितलं की पहिल्या इनिंग मध्ये नसरीच्या विरोधात ज्याप्रमाणे फटकेबाजी झाली 14 त्याने त्याच्या विरोधात कुठल्या होत्या, पण त्याचा मात्र त्याने पुरेपूर पाठलाग केलाय आणि वैयक्तिक त्याने 17 धावा कुठल्या आहेत मैदानावर. धावसंख्या 25. ट्रायर इथे मात्र बघतोय की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एजाज ट्रॅक चेंज करतोय, राऊंड विकेट अटॅक करतोय. लेफ्ट हँडर समोर नरसी आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. नरसीसाठी लॉंग ऑन ठेवण्यात आलाय ऑन साईडला. पुढचा चेंडू थांबून खायचा पर्यंत हवेमध्ये चेंडू लिडिंग एज मागे जातोय चेंडू आणि इथे मात्र गलथानपणा. कॅज्युअल अप्रोच. चेंडू थर्ड फाईन लेग मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत त्या ठिकाणी फलंदाज नरसी कंप्लीट करतोय 2 धावा. एकदम कॅज्युअल अप्रोच. बॅट्समनच्या समोर बघा ती पॉपिंग क्रीज आहे, ती पॉपिंग क्रीज आपण लांब लचक जर सरळ रेषेत आपण जर ती ओढली तर मागे विकेट किपरच्या मागे अर्धवर्तुळ तयार होतं आणि त्या ठिकाणी चेंडू कधीही तुम्हाला चकवून जाऊ शकतो. त्या मोमेंटला तुम्हाला प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे चांगलं असायला हवं, समय सूचकता असायला हवी आणि तेच घडलं मैदानावर. अचानकपणे चेंडू डायव्हर्ट झाला, निघून गेला फाईन लेग मध्ये आणि नरसीने 2 धाबा कंप्लीट केल्या. लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. खूपच बाहेर चेंडू. उमेश पाटकर यांचा सिग्नल. इट्स अ वाईड. धावसंख्येत भर. इट्स अ 28 ऑन द बोर्ड. 28वा धावफलकावर दबाव बघायला मिळतोय ज्या इथे मात्र बुल्स टीमवर गोलंदाजीमध्ये. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. वाईड बॉल अगेन. दबाव, प्रेशर. स्वतः संगनायकच दबावाखाली आलाय या ठिकाणी एजाज. धावसंख्या 29. 64 धावेंचा पाठलाग सुरू आहे. ग्रँड रोड प्रीमियर लीग आपण बघत आहोत. महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक. हो 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 हो, ब्युटिफुल. हा चेंडू सुंदर होता, यात मात्र शंका नाही. चांगलं कमबॅक केलंय संगनायकाने. षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस 14.5ची गती आहे धावफलकावर आणि धावा कुठल्या त्या 29 धावा धावफलकावर. अजूनही चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि करायच्या त्या 35 धावा.
बॉलर्स बॅक ड्राईव्ह ओव्हर द बॉलर सेट, चांगला टायमिंग केलं आहे चेंडूवर, चांगला फटका ऑफर केला अल्ताफने आणि वैयक्तिकतेने पहिलाच चौकार ठोकलाय मैदानावर. धावसंख्या 33 चेंडू आणि अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे ती जायंट्स टीमला पहिल्या विजयासाठी. ओहो व्हॉट अ शॉट, इम्प्रोव्हायझेशन, फटका बनवला, डिपॉझिट केला मिड विकेटच्या बाहेर, षटकार. शॉट बालताफ. धावसंख्या 39. शॉट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, मिस टाइम फटका, वाईडिश लॉंगनचा खेळाडू जज करतोय, लॉंगनचा खेळाडू जज करतोय, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये आणि दुसरा झेल सुटला इथे अल्ताफचा. दुसरं जीवदान मिळालं अल्ताफला. एकाच पोझिशनला, एकाच फिल्डिंग पोझिशनला बघतो की 2 झेल सुटलेत अल्ताफचे. जीवनदान, 2 जीवनदान. धावसंख्या 41. पहिल्या षटकामध्ये झेल सुटला होता याच अल्ताफचा. आता मात्र 21 चेंडू शिल्लक आहे, 23 धावांची गरज आहे. त्या अल्ताफने दाखवून दिले झेल सुटल्यानंतर कशा प्रकारे बॅटिंग करावी. षटकार टोकला, चौकार टोकला, त्यानंतर झेलची संधी, ती सुद्धा झेल सुटला आणि पुन्हा आता स्ट्राईक एंडला पोहोचला सुद्धा. 41 विदाउट लॉस. जायंट्स टीम. नेक्स्ट टाइम फटका, हवेमध्ये चेंडू, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. आसिफला पहिलं यश, पहिला ब्रेक थ्रू. 41 लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. अल्ताफ बॅक टू डग आउट. छाव मूवीचं अप्रतिम संगीत, A.R. रहमानचं संगीत, A.R. रहमानचा आवाज आणि एक नवीन स्फुरण निर्माण होतं, एक वेगळं चैतन्य निर्माण होतं. असा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला या गाण्यामध्ये. न्यू बॅट्समन विनीत येतोय बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. 41 लॉस ऑफ 1. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला, ऑन साईडला प्लेस केलाय. आसिफ स्वतः चेंडूवर जातोय, चेंडू कव्हर करतोय, क्विक सिंगल कंप्लीट करून विनीतने खातं उघडलं एका धावेने आणि धावसंख्या पोहोचली ती 42 वर. आता चेंडू शिल्लक आहे ते 19 आणि करायच्या त्या 22 धावा. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये विकेट गमावली आहे, पहिलीच विकेट गमावली जायंट्सने आणि आसिफ तंबूत परतला, अल्ताफ तंबूत परतलाय आणि नवीन आलेला फलंदाज विनीत स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला येतोय खातं उघडून. स्ट्राईक एंडला पोहोचलाय नरसी, जो खेळतो 19 वर. आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, 9 चेंडूत 19 धावा. संघाची धावसंख्या 42. पुढचा चेंडू आसिफ राऊंड विकेट अटॅक करेल. एक डीप स्क्वेअर लेग आहे, क्वाडिश लॉंग ऑन डीपमध्ये उभा आहे, काऊ कॉर्नरमध्ये. रिव्हर्सचा अटेम्प्ट, वेगवान चेंडू होता, लेग स्टिचच्या किंचितचा बाहेरून, चेंडू सरळ विकेट किपर एजाजच्या हातामध्ये आणि तोपर्यंत षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 42 धावा धावफलकावर. करंट रन रेट 14चा आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 21 करायचे आहेत. रिक्वायर रन रेट 7.33. मैदान आपल्याला उपलब्ध झालं आहे इकडे क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी, क्रिकेट खेळण्यासाठी, स्पर्धा खेळण्यासाठी.
त्यामुळे त्याचा मान सुद्धा राखा. खास करून मी अतुल पालवे साहेबांचं कौतुक करेन. या मोमेंटला एक चांगलं व्यासपीठ या खेळाडूंना निर्माण करून दिलं, एक चांगलं मैदान त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी. तर 3 षटकांच्या अखेरीस 42 आणि 3 षटकांच्या अखेरीस आता आपण बघतोय 42 धावा धावफल करत आहेत आणि 3 षटकात करायचे ते 22 धावा. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 बॉलर्स नेम. फिर एक बार रिक्वेस्ट है कि नाम बताइए प्लीज. बुलंद हॅलो अमनच्या पहिल्याच चेंडूवर ऑन साईडला प्लेस केलेला चेंडू आपण बघतोय तिथे एकदा तिथे कंप्लीट केली फलंदाजाने. धावसंख्या ती 43-43. 43 धावा धावफल कव्हर आहेत. 43 लेफ्ट हँडर नरसी ऑन स्ट्राईक जो ओपनिंग बॅट्समन आहे या संघाचा. 10 चेंडूत 19 वर खेळतोय. अमन राऊंड विकेट अटॅक करेल लेफ्ट हँडर समोर. चेंडू शिल्लक ते 17 करायचे ते 21 धावा अजूनही. अमन शॉर्ट ऑफ लेन थोडंसं थांबून एक्झिक्यूट केलाय. पॉस अँड डिस्पॅच स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद षटकार. एक्सलेंट टायमिंग. मॅग्निफिसंट शॉट. चांगलं टायमिंग केलं. थोडासा थांबला पॉज घेऊन अप्रतिम डिस्पॅच डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि ठोकलाय तो षटकार. नरसीच्या बॅटमधून हा दुसरा षटकार आपण बघतोय. आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार 11 चेंडूत वैयक्तिक क्वार्टर सेंचुरी नरसीने कंप्लीट केले. गुड बॅटिंग. जेवढा धावा त्याने खर्च केला आपल्या गोलंदाजीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त त्याने वसूल केलेले आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ होता चेंडू. विकेट किपर बीट झाला. मागे जातो चेंडू. फाईन लेग मध्ये पुन्हा त्या ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि जोपर्यंत चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच सांगतात लेग बाईज. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावी ते ऍड होते. धावसंख्या एक्झॅक्टली 50 अप. 50 धावा पूर्ण धावफल कव्हर जायंट्स टीमच्या. 50 रन्स ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. रेडी पोझिशन मध्ये राहायचं आहे. स्पार्टन्स आणि चॅलेंजर्स. बॅकफुटला गेला. चांगला ऑब्रेक होता. थोडासा बॅकफुटला जाऊन जागा बनवली. 2 खंडच्या मधून चेंडू फरार. व्हॉट अ शॉट. खणखणीत चौकार. बॅकफुट पंच. त्या फटक्याचा जन्म झाला तो विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या बॅटमधून. तो फटका बघायला मिळाला. बॅकफुट पंच. हो ऑन ड्राईव्ह चांगला आहे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. ग्राउंड स्ट्रोक बघायला मिळतो त्या ठिकाणी. स्ट्राईक रोटेट करतोय नरसीकडे. एक चौकार एक सिंगल. धावसंख्या 55. स्टील 9 टू विन फ्रॉम द 13 डिलिव्हरी. 13 चेंडू आणि 9 धावींची आवश्यकता आहे. नरसी 1 हँडेड बॅटिंग आपण बघतो मैदानावर. एकतर्फी अभिनय केलाय. ओ हो 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 व्हॉट अ शॉट. डोळ्यांचं पारणं फेडणारा नेत्रदीपक उत्तुंग षटकार. चेंडू एजाजचा. बॉटम हँडचा पुन्हा वापर. खूप चांगला लेग ग्लान्स केला. मागे जातो चेंडू. फाईन लेग मध्ये चेंडू कव्हर होईल तोपर्यंत 1 धाव. हे मनगटी फटका. पुस्तकी फटका. टेक्निकली फटका आपण बघत आहोत. लेग ग्लान्स. स्ट्राईक घेण्यात त्यांनी पुन्हा नरसीला आणले. नरसी चांगल्या टच मध्ये आहे. नरसी 31 वर खेळतोय. 3 षटकार 2 चौकारच्या मैदानी.
डॉट बॉल, निर्धाव चेंडू. दोन धावींची फक्त गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, चेंडू आपण बघतोय हा लेगस्टिकच्या बाहेर आहे. धवल टेलर वळतायत आमच्या गुणसंख्या लेखकाकडे. धावसंख्या 63, स्कोर इज इक्वल. स्कोर इज इक्वल. फक्त एका धावेची गरज आहे. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम लगेचच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. चॅलेंजर आणि स्पार्टन्स दोन्ही टीम रेडी राहा. लगेच ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा आणि सामना सुरू करा. मॅच विनिंग शॉट डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. बेधुंद षटकार.